मानतुंग आचार्य आहेत आणि त्यांना काय केलेलं आहे राजाने 48 बेड्या घातल्या ना, म्हणजे कुलपांच्या आत ठेवलं गेलं समजा. तर तिथं काय केलं, त्यांनी काय प्रतिकार नाही केला त्यावेळेस. त्यांनी भेदज्ञानाचे संस्कार केले है ना. म्हणजे मी ह्यापासून भिन्न आहे. मग कुठं जंगलामध्ये राहिलो काय आणि इथं ह्या बंदीखान्यामध्ये राहिलो काय, त्याच्यामध्ये काय फरक पडणार. परंतु काय आहे तिथं आता काय एक तो उपसर्गच झाला ना, बंधनामध्ये ठेवलं गेलं. मग त्यावेळेस त्यांनी काय आहे आत्मविशुद्धी वाढवली. म्हणजे काय केलं की स्वभावाचं चिंतन केलं. जसं आपण पाहतो की भक्तांबर स्तोत्राची रचना केली. मग त्यामध्ये आदिनाथ भगवंतांना नमस्कार, असा नमस्कार केला की म्हणजे किती विशुद्धी असेल ती परिणामांची, की लगेच ते काय आहे बेडी तुटली. दुसरा श्लोक म्हटला की दुसरी बेडी तुटली आपोआपच. म्हणजे ह्या काय आहेत, हे जड बंधन तर बंधन जीवाला करू शकत नाही. पण तिथं सांगितलं की आपल्या परिणामांमध्ये ह्या विशुद्धीमध्ये एवढी ताकद आहे की जे सर्व कर्म मलाला नष्ट करून जीवाला सिद्ध काय लोकांमध्ये नेऊन ठेवतं. तिथं काय हे जडबंधन नष्ट होणार नाही का, होणारच. मग तिथं भगवंतांची अशी स्तुती केली है ना, तिथं समर्पण आहे की भगवान